नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ओवी ही मोबाईलमध्ये गेम खेळत असते आणि खूप अशी हसून ती आता गेममध्ये व्यस्त असते. तेव्हा मात्र आता सुमित्रा समोर भाजी निवडत असते. तर जानकी येते. जानकी आता ओवीला पाहते तर जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की काय ग ओवी, तुला मोबाईल कोणी दिला, आणि ओवीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते. तेव्हा आता ओवी म्हणते की आई अगं खेळून दे ना, मला खरंच घरामध्ये खूप बोर होतंय. जानकीला मोबाईल मागू लागते परंतु जानकी ही खूप ओरडते आणि आता जानकी भडकलेली असते. जानकी म्हणते की ओवी शांत बस, काय चाललं तुझं हे सर्व, आणि काय ग ओवी मी तर मोबाईल मधील सगळे काही गेम डिलीट केले होते. तर ओवी खुशून म्हणते की आई ते मी परत ते गेम इन्स्टॉल केले. तेव्हा आता जानकी खूप ओरडते. जानकी म्हणते की कशासाठी केले, मी तुला एकदा सांगितलं की मोबाईलला हात लावायचं नाही म्हणून. अगं अभ्यास कर आणि इतर ॲक्टिव्हिटी आहेत, ड्रॉइंग कर, काही पण करू शकते, परंतु आता मोबाईलमध्ये गेम खेळू नको. आणि हे बघ ओवी, जर तू आता अभ्यास नाही केला तर बाबा आल्यानंतर मी तुला त्यांच्याशी नाही खेळून देणार. तेव्हा आता ओवी म्हणते की आई अगं दे ना, आणि ओवी जानकीच्या हातातील मोबाईल हिसकावते आणि धावतच जाते. तर सुमित्रा म्हणते की अगं जानकी जाऊन दे, अगं कशाला तिला रागवतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो बघा ना, सतत ती फोन घेऊन असते, कळतच नाही हिला कशी सवय लागली. आणि तेवढ्यात तेथे आजी सुद्धा येते. आजी लगेच म्हणते की हो ना, आजची ही पिढी 24 तास मोबाईल मध्ये डोकं घालूनच बसतात, आणि त्या ओवीचं मोबाईल मध्ये काय असतं, तिला काही अभ्यास वगैरे आहे की नाही, नापास वगैरे होईल याचं सुद्धा काही वाटतं की नाही. तेव्हा आता सुमित्रा आजीला रागवते की आई तू शांत हो जरा, बाकीच्या मुलांचं मला माहिती नाही परंतु आपली ओवी ही अभ्यासात हुशार आहे, 1 नंबरने, हो की नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, ती कितीही हुशार असली तरी सुद्धा अभ्यास करायला हवा, शिस्त नको का. असं जेव्हा जानकी म्हणते तेव्हा मालती आता दारात येते आणि कोणत्या शिस्तीबद्दल तुम्ही बोलतात असं आता मोठ्या आवाजात ती म्हणते. तेव्हा आता सुमित्रा, जानकी आणि आजी मालतीकडे लगेच धक्क्याने बघत असतात. जी शिस्त तुम्ही तुमच्या मुलीला लावलीच नाही कधी, त्या शिस्तीबद्दल बोलतात का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघा मालतीताई, तुम्ही आणि या ना आतमध्ये. तेव्हा आता मालती म्हणते की तुम्ही तुमच्या मुलावर चांगले संस्कार केले की नाही हाच मला प्रश्न पडलाय. तेव्हा आता सुमित्रा म्हणते दरवाजात का उभे आहेत, या ना आतमध्ये. म्हणून आता सुमित्रा मालतीचा हात धरून त्यांना आत यायला सांगते, परंतु मालती तर तोऱ्यात असते आणि लगेच रागाने ती आता सुमित्राचा हात झिडकारते. आणि काय हो काय झाले, तुम्ही असं चिडून का बोलतात, तुम्ही बसा बरं अगोदर. आता सुमित्रा शांतपणे मालतीला म्हणते, परंतु मालतीचा तोरा काही वेगळाच असतो. मालती आता रागातच म्हणते की मी इथे बसायला नाही आले तर येथे जाब विचारायला आले. तेव्हा आता मालती खूपच भडकलेली असते की या घरातील संस्कार आहे आणि ना खरं बोलण्याची रीत. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात, खरंच मला काही कळत नाही. लगेच मालती म्हणते की काय झाले आणि काय नाही सगळं काही तुमच्या मुलीसमोर आणि जावाईसमोर सांगेल. त्यांना आत्ताच्या आत्ता तुम्ही येथे बोलावून घ्या, मग जो काही सोक्ष मोक्ष असेल तर तो आज होऊनच जाऊन द्या. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सोक्ष मोक्ष नक्की काय झाले मला सांगा, मला खरंच खूप टेन्शन आले, काळजी वाटायला लागली. तेव्हा आता मालती म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगितले की त्यांना येथे बोलावून घे, असे 4 लोकात नाही तर 4 चौघात मला हे सर्व सांगायचे आहे. तेव्हा आता सुमित्रा ही जानकीला फोन करायला सांगते, परंतु आता जानकी म्हणते की फोन ओवीकडे आहे, मी आलेच, असे बोलून जानकी आता आतमध्ये येते. तर ओवी पुन्हा मोबाईल बघत असते. तेव्हा आता अगदी हसून खेळून ती तो गेम बघत असते, तिला खूप असं इंटरेस्ट वाटत असतं. तेव्हा मात्र आता जानकी खूप अशी रागावते की ओवी एकदा सांगितलं की तू गेम खेळू नको म्हणून. तेव्हा आता जानकी परत ओवीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि ओवीला म्हणते की तुला एकदा सांगितलं होतं की मोबाईलला हात लावायचा नाही म्हणून, तरी सुद्धा तू मोबाईल घेऊन वर का आलीस. तर जानकी आता तिच्या हातातून मोबाईल घेते. तेव्हा ओवी परत म्हणत असते की आई प्लीज मोबाईल दे ना, आई अगं प्लीज अगं दे ना. तेव्हा आता ओवी सुद्धा रागवते आणि आई तू सारखी मला ओरडत असते, अख्ख्या घरामध्ये तूच मला रागवत असते. एकतर जानकीला मालती काकूंचं टेन्शन आलेलं असतं. जानकी विचार करते की असं नक्की काय झालं की मालती काकू इतक्या का चिडल्या असतील. शर्वरी वंशला मला आत्ताच्या आत्ता फोन करायला हवं आणि त्यांनाच विचारायला हवे. तेव्हा आता लगेच शर्वरी घरातील साफसफाई करत असते आणि जानकी तेव्हा तिला फोन करते. विक्रम सुद्धा तेथेच असतो. तेव्हा आता शर्वरी अगदी हसून विक्रमला विचारते की काय रे, अरे विक्रम कुणाचा फोन आहे, अरे लॅब मधून फोन आहे की काय, मशीन दुरुस्त झाली की काय. तेव्हा आता विक्रम म्हणतो की नाही ग, जानकी वहिनींचा फोन आहे. तर आता जानकी वहिनी म्हटल्यानंतर आता शर्वरीचा चेहरा खुलतो. शर्वरी खुशून म्हणते की हो मग घे ना.
तेव्हा आता जानकी आता विक्रांत फोन उचलल्यानंतर म्हणते की हे बघा विक्रांत भाऊजी, तुमच्या आई मालती काकू येथे आल्या. तेव्हा आता विक्रांतला धक्का बसतो. विक्रांत म्हणतो की काय आई तेथे आली आणि सहज आली का? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो माहिती नाही, परंतु त्या खूप रागवलेल्या आहेत. त्या आल्या आल्या फक्त चिडून बोलायला लागल्यात, खूप असे रागवलेले आहेत. तर विक्रांत म्हणतो की काय आई इतकी रागवली आणि चिडून बोलते, नक्की काय झाले असेल आणि ती नक्की काय बोलली असं तो जानकीला विचारतो. तेव्हा जानकी म्हणते की आम्ही त्यांना तेच विचारण्याचा प्रयत्न केल्या, परंतु त्या काही सांगायला तयारच नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता मात्र तुम्ही इकडे या, कारण त्यांनी तुम्हाला इकडे बोलावून घेण्यासाठी सांगितलेले आहे शर्वरी वंश, आणि तुम्हाला सुद्धा तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता इकडे या. तर विक्रांत म्हणतो की हो हो आलो लगेच. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर विक्रांतला टेन्शन येते. विक्रांत विचार करतो की आई तिकडे का गेली असेल, म्हणजे मला जी काही भीती वाटत होती ती खरी आहे की काय, आईच्या हातात खरे रिपोर्ट लागले की काय, म्हणजे जे मी आईपासून लपवून ठेवले ते आईला कळले की काय, म्हणूनच आई तोऱ्यात तिकडे गेली असेल. आणि तेवढ्यात शर्वरी तिचं काम आटपून येते आणि विक्रांतला विचारते की काय रे वहिनी काय म्हणाली. विक्रांत आता टेन्शन मध्येच असतो. तो गडबडत म्हणतो की अगं आपल्याला जानकी वहिनीने तिकडे तुझ्या घरी बोलावलं, आपल्याला लगेच आत्ताच्या आत्ता जावं लागेल, म्हणजे आपल्याला आईने तिकडे बोलावलं असं आईने सांगितलं. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अरे आईने म्हणजे माझ्याच आईने ना. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की नाही ग माझ्या आईने बोलावलं. अगं ती शर्वरी देवळात नाही गेली, ती तिकडे गेली असं जेव्हा आता शर्वरीला सांगितलं जातं तेव्हा शर्वरीला आणखीनच धक्का बसतो. विक्रांत सांगतो की अगं ती तिकडे गेली आणि चिडली सुद्धा खूप. तेव्हा आता शर्वरी म्हणते की विक्रांत काय बोलतोस, अरे कशासाठी आणि तिकडे का गेली आणि आपल्याला असं न सांगता, आणि विक्रांत काय झालं आपल्याला तिकडे इतक्या घाईने का बोलावलं, नक्की काय झाले असेल. तेव्हा आता विक्रांत पूर्णपणे घाबरून जातो आणि तो म्हणतो की तो तिकडे गेल्यानंतरच कळेल. त्यानंतर आता इकडे सारंग आणि ही ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये खूप खुश असतात. सारंग ऐश्वर्याचा हात हातामध्ये धरतो आणि अगदी लाडाने विचारतो की काय ऐश्वर्या आता बरं वाटतं ना. तर ऐश्वर्या हसते आणि म्हणते की हो सारंग खरंच खूप बरं वाटतं. आणि दोघांचं मात्र जे गुलुगुलू सुरू असतं तर तेवढ्या तिथे आजी येते. आजी लगेच त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते की काय काय येते तुमचं गुलुगुलू सुरू आहे, तर खाली किती मोठा गोंधळ झालेला आहे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा आता सारंग विचारतो की काय ग आई काय झाले. तेव्हा आता आजी म्हणते की अरे शर्वरीची सासू आलेली आहे, तिने विक्रांत रावांना आणि शर्वरीला येथे बोलावून घेतले, नक्की काहीतरी झालेले आहे आणि ऐश्वर्याला तर शेवटी हेच हवं असतं. तेव्हा आता सारंग विचारतो की आजी अगं पण झाले काय. तेव्हा आता आजी म्हणते की अरे त्यांना खूप विचारलं परंतु त्या सांगायला तयारच नाही की नक्की काय झाले ते, नक्की असं मोठं काहीतरी झालेलं असावं त्यांच्या बोलण्यावरून आणि चिडण्यावरून, मला तर तेच वाटतं. तेव्हा आता सारंग म्हणतो की बरं झालं आजी तू आम्हाला सांगितलं, चल बरं लगेच खाली जाऊयात. ऐश्वर्या आम्ही आजी आणि मी खाली जातो, तुम्ही तोपर्यंत येथे बसा. तर ऐश्वर्या म्हणते की नाही हो सारंग मी पण येते चला. तर आजी म्हणते की बरं तुम्ही दोघे जा, मी तोपर्यंत येथे मस्त थंडाव्याला बसते. आता ऐश्वर्या म्हणते की नाही आजी तुम्ही सुद्धा बाहेर आमच्या सोबत चला. तर जानकी आता बाहेर मालतीला पाणी वगैरे देत असते की काकू पाणी घ्या, परंतु मालती म्हणते की तूच ते पाणी पिऊन घे, मला तुमच्या घरचं पाणी सुद्धा नकोय. जर मी तुमच्या घरातील पाणी पेले तर मला तुमच्यासारखी खोटं बोलण्याची सवय लागेल. तुमच्यासारख्या खोट्या माणसांच्या घरातील मुलगी आमच्या घरामध्ये बांधली गेली, म्हणून आता मालती शर्वरीचा खूप रागराग करत असते आणि जे मनाला येईन ते आता करून रणदिव्यांचा ती अपमान करत असते प्रत्येक शब्दाला. आता जानकी आणि सुमित्रा या अगदी मानाने मालतीच्या पुढे पुढे करतात, परंतु हिचा तोरा तर काही वेगळाच असतो. सुमित्रा म्हणते की अहो मालतीताई तुम्ही हे सर्व काय बोलतात, नक्की काय झाले. आणि तेवढ्यात शर्वरी आणि विक्रांत धावतच येतात. तर विक्रांत लगेच म्हणतो की आई तू इथे काय करतेस आणि तू सकाळी सुद्धा असं न सांगता येथे आली आणि आता सुद्धा. तेव्हा आता मालती म्हणते की हो न सांगता गेलेस ना हेच बरं झालं, त्यामुळे तुमचं जे काही आता माझ्यापासून लपवून ठेवलं पडद्यामागे जे काही गोष्टी आहेत तर त्या मला कळल्यास ना, शेवटी मी न सांगता तुम्हाला गेले म्हणूनच ना माझे डोळे उघडले आणि मला मात्र हे कळले की माझा मुलगा सुनेच्या नादी लागून काय काय करतो ते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगोबाई म्हणजे काय करतात अहो हे दोघे जण शर्वरी आणि विक्रांतराव. आणि सुमित्रा आता त्या दोघांना विचारते की तुम्ही मालतीताई पासून लपून काही करतात का. तेव्हा आता शर्वरीला काहीच माहिती नसते. शर्वरी म्हणते की आई अगं खरंच त्या काही
काही पण बोलतात, ते जे काही बोलतात ना ते मला सुद्धा नाही कळत. तेव्हा आता शर्वरी मालतीला विचारते की आई तुम्ही येथे येऊन आरडा ओरड असं का करतात, आपला घरचा विषय आहे, आपण घरी जाऊन बोलूया. तेव्हा आता मालती म्हणते की जे काही आहे ना तर येथे सगळ्यांसमोर आज तुझा खोटेपणा असा उघड झालाच पाहिजे. आणि हे बघ, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर सत्य कधीही लपवत नसतं. तू कितीही लपून ठेवले ना शेवटी सत्य हे माझ्यासमोर आलेच. विक्रांतला मात्र आता समजलेले असते विक्रांत घाबरूनच असतो. तेव्हा शर्वरीला काही माहिती नाही. शर्वरी म्हणते की आई कोणते सत्य आणि कोणत्या सत्याबद्दल तुम्ही बोलतात. आणि विक्रांत बघ ना, अरे आईंना नेमकं काय झालं, कशाबद्दल त्या बोलतात. तेव्हा आता विक्रांत आईला म्हणतो की आई तू शांत हो, तू तमाशा वगैरे करू नकोस. तेव्हा आता मालती तर काही ऐकायला तयार नसते. मालती म्हणते की विक्रांत अरे तमाशा तर आता कुठे सुरू होणार आहे. अरे विक्रांत, अरे तमाशा तुझा नाही होणार, तू कशाला घाबरवतो, तुला घाबरण्याची काही गरज नाही. तेव्हा आता तो मालतीच्या हाताला धरतो आणि आई तू घरी चल असे म्हणतो. परंतु विक्रांतचा हात बाजूला झिडकावरून आता मालती आता विक्रांतवर ओरडते की विक्रांत. आणि शर्वरीला म्हणते की तू तर इतक्या दिवस माझ्याशी अगदी वर तोंड करून बोलत होती आणि आता मात्र बघत राहा. आणि मालती लगेच आपल्या बॅग मधून ते रिपोर्ट आहे हॉस्पिटलमधून तिने ते आणलेले ते रिपोर्ट शर्वरीच्या हातात देते आणि शर्वरीला म्हणते की वाच ना आता या रिपोर्ट मध्ये काय आहे ते. तेव्हा आता शर्वरीला माहिती नसतं. शर्वरी विचारते की काय आहे यात. मालती म्हणते की तुझा कमकुवतपणा अगदी मोठ्याने वाचून दाखव की या रिपोर्ट मध्ये काय आहे ते. तेव्हा आता शर्वरीला धक्का बसतो. शर्वरी म्हणते की काय रिपोर्ट आले विक्रांत, अरे रिपोर्ट तर आले, मला तर माहिती सुद्धा नाही. शर्वरीला खरंच काही माहिती नसते. परंतु मालती मुद्दाम आता सर्वांसमोर तिला खोटं पाडण्याचा हा तिचा डाव आहे तर तो सक्सेस करत असते. आणि आता जोराने हसायला सुरुवात करते आणि हसून म्हणते की शर्वरीला की तुला खरंच खूप छान अशी ऍक्टिंग जमते, असं दाखवते की तुला खरंच काही माहिती नाही. तू मुद्दाम आता विक्रांतवर सगळं काही लोटते आणि स्वतः मात्र अगदी निराळी राहण्याचा प्रयत्न करते. रिपोर्टमध्ये बघ तर आधी काय लिहिले ते. शर्वरी म्हणते की खरंच मला काही माहिती नाही की आई नेमकं तुम्ही हे सर्व काय बोलतात ते, आणि रिपोर्ट्स कधी आले हे सुद्धा मला माहिती नाही. आणि ती विक्रांतला विचारते की विक्रांत अरे रिपोर्ट्स कधी आले. तर आता मालती विक्रांतच्या अगोदर म्हणते की रिपोर्ट्स तर काल आले, काल तुझ्या नवऱ्याने हे रिपोर्ट्स आणले, विचार तू त्याला. तेव्हा आता विक्रांत आणि जानकी या दोघांना सर्व काही माहिती असते तर मालतीला सगळं काही माहिती झाले म्हणून आता दोघांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता मालती विक्रांतला सर्व काही खरं सांगायला सुरुवात करते की काल मी लॅबमध्ये गेले होते आणि विक्रांत मला तेथे हे रिपोर्ट मिळाले. आणि शर्वरीला म्हणते की आता मात्र तोंड वर करून बोलू नकोस, जे काही आहे ना ते सगळं काही सर्वांसमोर खरं सांग, रिपोर्टमध्ये काय लिहिलेले आहे ते. शर्वरीला अजून सुद्धा काहीच माहिती नसते. रिपोर्टबद्दल काय म्हणजे मालती आरडाओरड करत असेल आणि विक्रांत सुद्धा का लपून ठेवलं असेल. तेव्हा आता शर्वरी जेव्हा हे रिपोर्ट वाचायला घेते तेव्हा सर्वांना आता एक मोठा धक्का बसलेला असतो. परंतु ऐश्वर्या तर अगदी खुश होऊन हे सर्व बघत असते, कारण तिला या घरामध्ये तमाशा कधी होतोय आणि केव्हा होतोय याची ती वाटच पाहून असते. शर्वरी आता जेव्हा हे रिपोर्ट वाचत असते तर तिच्या पायाखालची जमीन हादरते. नक्की आता रिपोर्टमध्ये जे काही शर्वरीमध्ये आता तिच्या रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आहे, तिचा दोष आहे, जेव्हा शर्वरीला समजते तर शर्वरीला आता एक आयुष्यातील खूप मोठा धक्का बसलेला असतो. शर्वरी रिपोर्ट वाचतच असते परंतु आता मालती तर रागाने तिच्याकडे बघत असते. आता विक्रांतला काय करू आणि काय नाही, जे सत्य तो आतापर्यंत सगळ्यांपासून लपवत होता, शेवटी मालतीमुळे आता शर्वरीमध्ये दोष आहे हे सत्य सर्वांच्या समोर येते. शर्वरी काहीच बोलत नसते, अगदी धक्क्याने बघत असते. तेव्हा आता सुमित्रा विचारते की शर्वरी अगं सांग ना काय आहे त्या रिपोर्टमध्ये. असताना शर्वरी पूर्णपणे हतबल होते, तिला चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा ते खाली पडणार तोच जानकी, सुमित्रा आणि सारंग आता शर्वरीला धरतात. सुमित्रा विचारते की अगं शर्वरी काय झाले, त्या रिपोर्ट्समध्ये झाले तरी काय, असं काय आहे ते तरी सांग ना. तेव्हा आता आजी म्हणते की अगं शर्वरी सांग ना, अगं काय लिहिलं त्यात. तेव्हा आता शर्वरी सर्व काही सहन करते आणि आपल्या काळजावर दगड ठेवत आता शर्वरी सर्व काही रिपोर्टमधील सत्य सांगायला सुरुवात करते. दोष विक्रांतमध्ये नाही, दोष माझ्यात आहे असं म्हटल्यानंतर आता सुमित्राच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते. सुमित्राला सुद्धा एक मोठा जबर धक्का बसतो. शर्वरी काहीच बोलत नसते. शर्वरीच्या हातातील रिपोर्टचा कागद खाली पडतो. शर्वरीला काय नक्की सांगू आणि काय नाही आता एक जबर धक्का तिला बसलेला असतो. शर्वरीची ती कोलमडलेली अवस्था बघून सर्वांना वाईट वाटते. सुमित्रा धक्क्याने विचारते की शरू तू काय सांगते, दोष तुझ्यात आहे. आजी म्हणते की नाही, असं नाही होऊ शकत. आजीचे सुद्धा डोळे भरून येतात. मालती लगेच
आता तोऱ्यात म्हणते की हो, जे तुम्ही ऐकलत ना ते खरं आहे. दोष हा तुमच्या मुलीतच आहे, माझ्या मुलात नाही. आता बोलायला सुरुवात करते. मालती म्हणते की हो, तुम्ही जे काही ऐकलत ना ते सर्व खरं आहे. दोष हा तुमच्या मुलीतच आहे. तुमची शर्वरी आई होऊ शकत नाही म्हणून तुम्ही आरोप माझ्या मुलावर लावला. आणि मालती आता जानकीचा हात धरते. जानकीला म्हणते की काय ग जानकी, अगं डॉक्टर तर तुझ्या ओळखीचे होते. तुम्ही डॉक्टरांना घेऊन आमच्या घरी आला होता. स्वतःच्या मुलीचा दोष लपवण्यासाठी तुम्ही आरोप सगळे काही माझ्या मुलावर केलेत. म्हणून मालती आता या घराला, रणदिव्यांच्या घराला दोषी ठरवत असते. परंतु आता कुणालाच काही माहिती नसते, फक्त जानकीला ही सर्व माहिती असते. तेव्हा आता सर्वजण अगदी शांतपणे ऐकून घेत असतात, कारण सर्वांना एक असा जबर धक्का बसलेला असतो. कुणाला माहिती नसतं की शर्वरीमध्ये दोष आहे तो. तेव्हा मालती तरी सुद्धा आता आरोप करायला सुरुवात करते की बोला, आता बोला ना काहीतरी, आता का गप्प बसलात. सारंगचे सुद्धा डोळे भरून येतात, आजीचे सुद्धा. तर सारंग म्हणतो की काकू, अहो तुम्ही शांत व्हा, तुम्ही इतका आरडा ओरड करू नका. जे काही झालं त्यात आमच्या शरुताईचा काय दोष आहे बरं काकू. तेव्हा आता मालती सारंगवर ओरडते, तू तर गप्पच राहा, तुम्ही सगळेजण एका माळीचे मणी आहात, लबाड कुठले. तेव्हा आता विक्रांतला राग येतो. विक्रांत मालतीवर ओरडतो की आई तू गप्प बस, काय बोलते तू हे सर्व. या सगळ्या प्रकरणामध्ये शर्वरी आणि तिच्या माहेरचा काही दोष नाही, तू कशाला त्यांना दोषी मानतेस. तर मालती म्हणते की मग दोष कुणाचा आहे, सांग ना दोष कुणाचा आहे. तर विक्रांत म्हणतो की दोष माझा आहे. कारण तेव्हा आता विक्रांत शांत बसतो. तर सुमित्रा विचारते की कारण काय आहे विक्रांतराव, आम्हाला सांगा की नक्की काय झाले ते. तेव्हा आता विक्रांतला कसं सांगू आणि काय सांगू काही कळत नसतं. तेव्हा विक्रांत शांत आता तोंड लपवतो. परंतु शेवटी आता जे काही रणदिव्यांच्या घरावर आरोप मालतीने केलेले आहेत त्यासाठी मात्र विक्रांतला शेवटी खरं सांगावंच लागतं. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की हो, या सगळ्याबद्दल मला माहिती होते, हे सत्य मी सगळ्यांपासून लपवले होते. तेव्हा आता मालती लगेच विक्रांतला म्हणते की तू गप्प बस, उगाच तू बायकोला यांच्यासमोर पाठीशी घालू नको. तेव्हा आता आजी म्हणते की हो, बोलून द्या ना विक्रांतरावांना. तर आजी विचारते की विक्रांतराव, हे सर्व तुम्हाला अगोदरपासून माहिती होते का. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की हो, जेव्हा पहिली टेस्ट मी केली होती तेव्हाच मला समजलं होतं की दोष हा माझ्यामध्ये नाही तर शर्वरीमध्ये आहे. आणि हे जर आईला कळले तर आई तिला खूप त्रास देईल, म्हणून हे सगळं काही मी माझ्यावर घेतले आणि मी शर्वरीला सुद्धा काहीच सांगितले नाही. तेव्हा आता मालती म्हणते की विक्रांत, तू बायकोला वाचवण्यासाठी काही एक करू नको आणि सगळे दोष तुझ्यावर घेऊ नको. तुला असं करण्याची काही गरज नाही आणि बायकोला तू आता वाचू नकोस. हे सर्व करण्याची तुला काही गरज नाही. मला तर असं वाटतं की ह्या सगळ्यांना हे सर्व काही अगोदरपासून माहिती होती, म्हणून यांनी यांची मुलगी आपल्या गळ्यात बांधली म्हणून. तेव्हा आता जानकी शांत असते, कारण जानकीला आता हे सर्व माहिती असते. तेव्हा आता सारंग पुढे येतो. सारंग म्हणतो की मालती काकू, अहो तुम्ही हे काय बोलतात, आम्ही तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्ही सर्व काही बोलतच राहतात का. असे आरोप तुम्ही करू कसे शकतात, ती माझी बहीण आहे. तेव्हा आता मालती म्हणते की हो का, अरे मग सांभाळ ना तिला. सारंग म्हणतो की काय बोलतात. तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी शांत व्हा. आणि मालतीला म्हणते की मालती काकू तुम्ही सुद्धा शांत व्हा. आणि असं कसं कोण फसून लग्न लावेल आणि लग्नानंतर हा असा प्रॉब्लेम येईल हे कुणाला माहिती असतं. त्यामुळे तुम्ही असा गैरसमज प्लीज करून घेऊ नका. आमच्या शर्वरी वंशमध्ये काय कमी आहेत, सुंदर आहेत, संस्कारी आहेत, शिकलेले सुद्धा आहेत. इतकी वर्ष तुमचं घर त्या किती अगदी व्यवस्थित सांभाळतात. आणि खरं म्हणजे सांगायचं तर तुमच्या मुलावर, विक्रांतवर खरंच त्यांचं किती मनापासून प्रेम आहे. आत्तापर्यंत ज्या काही घरात वागतात त्या केवळ अगदी तुमच्या घरातील एक मुलगी म्हणूनच राहतात. घर इतकं छान सांभाळतात, संस्कारी आहेत, तरी सुद्धा वाटेल तसे आरोप तुम्ही त्यांच्यावर काय करतात. तेव्हा आता मालती म्हणते की मग काय करू, संस्काराचं लोणचं घालू, शर्वरीला मूल होत नाही, मग या सगळ्या गुणांचा काय करू, काय उपयोग आहे त्या सगळ्या गुणांचा जर मूलच होत नसेल. तेव्हा आता मालती जानकीकडे वळते. जानकीला म्हणते की जानकी मला एक गोष्ट खरं सांग, तुला याबद्दल सर्व काही माहिती होते ना. अगं जानकी, तुला सगळ्यांचं सगळं काही माहिती असतं ना, मग तुला हे माहिती नव्हतं का, बोल ना. जानकी शांत असते. तर मालती म्हणते की बोल, अगं तुझ्या ओवीची शपथ घे आणि सांग की हे सर्व खरं होतं, तुला माहिती होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो मला माहिती होते, या सगळ्याबद्दल मला माहिती होते. तेव्हा आता जानकीचं हे बोलणं ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, जेव्हा मला हे सर्व काही समजले तेव्हा विक्रांत भाऊजींशी मी जेव्हा बोलायला गेले आणि त्यावेळेस त्यांनीच मला शपथ घातली होती की हे कुणाला कळून देऊ नको म्हणून. आणि खास करून शर्वरी वंशाला हे काहीच कळून द्यायचे नव्हते. आणि शर्वरी वंश हे बघा, विक्रांत भाऊजींना तुम्हाला त्रास होऊन द्यायचा नव्हता.
होता. त्यांना असं वाटलं होतं की त्या रिपोर्टचं तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा फार त्रास होईल. तेव्हा जानकीचे सुद्धा डोळे हे सर्व सांगत असताना भरून येतात. जानकी पुढे म्हणते की फक्त शर्वरी वंशांच्या प्रेमापोटी मी आणि विक्रांत भाऊजींनी हे सत्य सर्वांपासून लपून ठेवले, केवळ शर्वरी वंशाला त्रास होऊ नये म्हणून. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर लगेच मालती म्हणते की सुमित्रा ताई, अहो बघितलंच ना, तुमच्या मुलीचा दोष लपवण्यामध्ये सगळे सामील आहे. मग आता ह्या तुमच्या मुलीचं काय करायचं की ज्या मुलीला मुलंच होणार नाही. तेव्हा आता शर्वरीचे डोळे आणखीन अगदी भरून येतात. तिला आणखीन एक खूप मोठा धक्का बसतो आणि विक्रांतला आता मालतीचा खूप राग येतो. तेव्हा शर्वरी अगदी रडतच आतमध्ये निघून जाते. जानकी म्हणते की वंश वंश, परंतु शर्वरी आता कुणाचं काही ऐकत नाही. तिला एक आता खूप मोठा आयुष्यातील धक्का बसलेला असतो. तर विक्रांत लगेच मालतीवर ओरडतो. मालतीला म्हणतो की आई झालं ना, अगं कधीही एकही शब्द तू कधीच कोणाचा ऐकून घेत नसते, फक्त स्वतःच्या मनाचा विचार करत असते. अगं शर्वरीचा विचार करायला हवा होता, शेवटी तुझ्याच मनासारखे झाले ना आता, आणि तू जर अशीच वागत राहिली तर मी कुठेतरी निघून जाईल. तेव्हा आता मालती म्हणते की अरे तुझी आई ही तुझ्या बाजूने बोल आणि तू बायकोची बाजू घेतोस. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी तुला जपलं आणि तुझे बाबा गेल्यापासून अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे राबून मी तुला अगदी जपलं तुझं, आणि आज मात्र तुझी आई तुला नकोशी झाली का? आज मात्र तुला तुझी आई जवळची वाटत नाही, तुला तुझी बायको जवळची वाटते. दोष तिच्यात आहे आणि रागवतो मात्र तू माझ्यावर. तेव्हा आता सुमित्रा रडतच पुढे येते आणि म्हणते की मालती ताई, हे बघा तुम्हाला जितकं वाईट वाटतं तितकं आम्हाला सुद्धा सगळ्यांनाच वाईट वाटतं. अहो दोष कोणी स्वतःमध्ये असा ओढून घेत नसतो. अहो शर्वरी, विक्रांतराव ही आपलीच मुलं आहेत, आपणच त्यांना समजून घ्यायला हवं. आपलं काम आहे, आपण त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे नेऊयात, चांगली ट्रीटमेंट देऊयात, म्हणजे नक्की काहीतरी होईलच, आनंदाची बातमी आपल्या कानावर येईलच. तेव्हा आता मालती म्हणते की तुमचं तुम्ही बघून घ्या, तुम्ही डॉक्टरांकडे जा किंवा वैद्य बुवांकडे जा किंवा दोरी आणि गंडे आत्मे हातामध्ये बांधून घ्या, हवं तर अगदी रांगत अगदी देवी आईच्या पायऱ्या चढा, परंतु मला मात्र माझ्या घरामध्ये वंशाचा दिवा हवा आहे. तेव्हा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. मालती आता हे सर्व बोलून आपली बॅग घेते आणि तोऱ्यातच तेथून निघून जाते. विक्रांत तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की आई आई, परंतु मालती आता कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. जानकी सुमित्रा यांना तर खूप असं टेन्शन येते. तेव्हा आता सुमित्रा खूप रडत असते, तर जानकी आता सुमित्राला आपल्या मिठीत घेते आणि समजावते. तेव्हा आता जानकी खूप विचारात पडते. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सौमित्रा हा ऋषिकेशला फोन करतो आणि दादा तुला काही बातमी वगैरे कळली की नाही असं विचारतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कसली बातमी? तेव्हा सौमित्र म्हणतो की काल ऐश्वर्या मात्र सयाजीरावांना जेलमध्ये भेटायला गेली होती. हे ऐकून आता ऋषिकेशला धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, आता यापुढे मात्र आपल्याला अजून सावध राहावे लागेल. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो दादा, अरे ती खूप हुशारीपणा करून आता आपल्यामध्ये घरामध्ये परत आलेली आहे. ऋषिकेश म्हणतो की हो, ती आता घरात आली त्यामुळे ती अशी गप्प नाही बसणार, काही ना काही कारस्थान ती करत राहणारच. त्यानंतर आता शर्वरी बद्दल जो काही धक्का सुमित्राला बसलेला असतो, सुमित्रा रडत जानकीला म्हणते की जानकी, काही वाटेल ते कर, काही कर, परंतु माझ्या शर्वरीचा संसार वाचव. त्यावर आता जानकी सुद्धा रडत आता सुमित्राला म्हणते की आई, मी तुम्हाला वचन देते, शर्वरी वंशाच्या संसाराला मी असा तडा नाही जाऊन देणार. काही झाले तरी मी शर्वरी वंशांना असं एकट्यात नाही पडून देणार. तेव्हा आता जानकी आणि सुमित्रा देवघरात हे सर्व बोलत असतात आणि ती आईंना समजावत असते. तर ऐश्वर्या मात्र चोरून आता या दोघींचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आता ऐश्वर्या मात्र आता मालतीच्या हाताला धरून तिला आता या रणदिव्यांना आणि शर्वरीला नक्की काय असा धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करते. परंतु जानकी मात्र या सगळ्या संकटातून आता शर्वरी वंशाचा संसार वाचून मात्र आता ऐश्वर्याला कसा धडा शिकवते हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.